अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे एक अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरण उघडकीस आले। अचलपूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत भाऊ अभिजित तायडे यांचा खुनाचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्यावर चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांच्या माहितीनुसार अभिजित तायडे यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता आणि या कटामध्ये केवळ मारहाण नव्हे तर थेट जीव घेण्याची योजना तयार करण्यात आली होती, असा गंभीर आरोप आहे। या प्रकरणावर पालकमंत्री यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलंय की राजकारणात निवडणुका जिंकणे किंवा हरणे हे स्वाभाविक आहे, मात्र राजकीय वैमनस्यातून एखाद्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे। निवडून येणं किंवा निवडणूक पराभूत होणं हे चालत राहतं राजकारणामध्ये, पण निवडून आलेल्या प्रतिनिधीला मारणे किंवा त्यांचा कट तयार करणे आणि त्यांच्या भावाला त्या ठिकाणी षडयंत्र तयार करणे, मारणे, जीवे मारणे, नुसतं मारण्याचं नाही, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि तशी या ठिकाणी योजना तयार करणे। जर आज समजा ते लक्षात नसतं आलं किंवा त्या पोलिसात तक्रार झाली नसती तर एखाद्या वेळी त्यांनी हा प्लॅन सक्सेस केला असता आणि त्यांच्या भावाचा त्यांचा जीव गेला असता। निवडणुका जिंकण्याकरता, आमदार होण्याकरता एवढी लाचारी पाळणे हे काही योग्य नाही, हे लाचारपणाचं लक्षण आहे। राजकारणामध्ये निवडणुका लढता येतात, 2029 मध्ये लढता येईल, त्यांच्या नशिबात असेल ते निवडून येतील, पण आज प्रवीण तायडे आणि त्यांच्या परिवाराला संपवणे हे जे कट कारस्थान आहे हे मात्र योग्य नाही।